पारितोषिक मनोज कारभारे यांच्याकडून या टीमला पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला. अगदी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नव्हता, जो मिड ऑनला होता त्याच्या डोक्याच्या वरून मात्र षटकार टोकला. चेंडू मात्र जो पडदा आहे त्याच्या बाहेर जाऊन विसावला, त्यामुळे पहिल्याच बॉलवरती 6 धावा. आताचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती आल्यात, थोडस फंबल होतोय मात्र तोपर्यंत येते 2 धावा अंकित केल्या जातात धावपकावरती. अतिश आणि अक्षय जोडीला पाहतोय आपण 8 धावा. अक्षय नॉन स्ट्राईक इनला, अतिच्या बॅट मधून मात्र या धावा पाहा मिळाला आपल्याला. चांगला फलंदाज आहे, सलामीला येऊन मात्र चांगली फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न. आत्ताचा बॉल चांगला होता, कारण अगोदर खेळण्याचा प्रयत्न केला एस्ट्यांच्या बाहेर निघून, त्याच्यानंतर पुढे एकदा आतमध्ये आलाय मात्र गोलंदाजाने लवकर लाईन पिकअप केली आणि जसं चेंडू फेकायचा होता त्या दिशेवरती चेंडू फेकला आणि फलंदाजाला मात्र इथे बीट खेळ जातोय. डाट चेंडूची सांगता पाहतोय आपल्याला सागर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आताचा बॉल या ठिकाणी चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. दुसरी धाव येते मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहा मिळाला. ज्या वेळेस आपण चेंडूवरती येतात त्यावेळेस वेगाने चेंडूवरती येणं फार महत्वाचं असतं. थोडस थांबला तो क्षेत्ररक्षक मिडॉनला आणि त्याचा फायदा उचललाय गांधारी टीमने. चांगला खेळ करत असताना दोन्ही संघांचा विचार केला तर पागड्याच्या पाड्या टीमने पहिल्या सामन्यामध्ये आंबे संघाला परास्त केला आणि या गांधारी टीमने एक बलवान संघ होता आशिले संघ, त्या संघाला परास्त केला. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका स्वीपर कव्हरच्या दिशेला, चेंडू जाईल 1 बॉस इनटू द फॅन्स 4 रन्स. होत असताना या ठिकाणी पाहतोय आपण अतिशला. पॉवर प्ले मध्ये मात्र त्यांनी चांगले अद्यापर्यंत फटके दाखवले. आत्ताचा बॉल इनफिल वरून उरवायचा होता, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरून व्हाट अ कॅच, सुपर. आणि पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय तो गोलंदाज सागर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये मात्र मी म्हणेन चांगली फलंदाजी होत होती, मात्र शेवटच्या बॉलवरती कुठेतरी धक्का दिलाय तो सागरने आणि पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. जरी सुद्धा 14 धावा कुठल्या असल्या या षटकामध्ये तरी एक महत्वपूर्ण विकेट त्याने मात्र मिळवून दिलाय. बंडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये येतोय नरेश आणि गोलंदाज अमोल पराड. यावेळेस टायमिंग मात्र सुरेख होतय की जेवढी जास्त उंची तेवढा जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शिवमंतर षटकार.
वरती येऊन मात्र चांगली उपयुक्त खेळ करावा लागेल नरेशला. पहिल्याच बॉलवरती षटकार. हो, आत्ताचा बॉल अतिशय चांगला होता. किपर मात्र त्या ठिकाणी बीट झालाय. चेंडूला गॅदर करायचा होता एका हाताने आणि एका डाट चेंडूची सांगता पाहा मिळतोय. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. याच्यानंतर मॅच असेल तो श्री गणेश माणकेवळी विपक्ष निशांत तेलवन मांगरोळ या दोन टीम मध्ये. यावेळेस फ्लाइट दिली होती. चेंडू मात्र डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाडे आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रोपैकी होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग पाहायला मिळतोय मैदानामध्ये. या 2 धाव्याने मात्र धावसंख्या जातोय ती 22 या आकड्यावरती संघ जाऊन विसावलाय. चांगली फलंदाजी आज झाली. अद्यापमध्ये 4 षटकामध्ये 50 ते 55 धावा कुटाव्या लागतील कारण या मैदानावरती धावा होतात. या ठिकाणी पाहतोय चांगला बॉल बॅट एम पॅड मधून सरळ जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डाट चेंडूची सांगता. अमोलला पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करत असताना गोलंदाज करून धावांवरती अंकुश ठेवावा लागेल. जे धावांचा वेग मात्र जास्त पुढे सरकतोय त्यानं मात्र अंकुश ठेवावाचा आहे. यावेळेस चेंडू लॉंग ऑफच्या वरून उडून दिलाय. षटकार 6 धावा. पाणी भरायला या तिकडे आईला सांगू का लेखबद्दल डोबरा आहे. ते 2 धावा अंकित करत असताना संघ गांधारी संघाला पाहतोय. नरेशने मात्र उपयुक्त खेळी साकारले आहे आणि का आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाचारण केलं जातोय याचं उत्तर मात्र नरेश देत असताना मैदानामध्ये. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 15ची सरासरी कायम ठेवत असताना 2 षटकामध्ये 30 धावा. संपला. 30 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 14 धावा आणि दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या. त्यामुळे 30 धावा धावपळकावरती झाल्यात. गोलंदाज प्रतीक फराड आलाय 3रं षटक घेऊन. तर मात्र थोड्याशा धावा वाचवाव्या लागतील कारण जो संघ 15च्या सरासरीने बॅटिंग करतोय तो संघ मात्र अशा पद्धतीने गेला तर 60+ धावा पाहायला मिळतील. पटकाच चांगला आहे. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून दणदणीत षटकार. वाजवीन तुझा ढोल. Scream ball. You miss. I definitely. Bashman gone. Second wicket down.
तर दुसरा धक्का लागलाय गांधारी टीमला. त्यावेळेस फलंदाज बाद झाला अक्षय, जो सलामीचा फलंदाज होता, ज्याने 6 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. एक षटका टोकला आणि लगेचच क्विक रिप्लाय दिलाय तो गोलंदाज प्रतीक फराडने. चौथ्या क्रमांकावरती हरेश खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे. एकूण पाहिलं तर 36 धावा. आताचा बॉल बाहेर निघाल्यात, फटका खूप सुरेख, मात्र क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि चौकार. 4 धावा. प्रत्येक फलंदाज मात्र येणाऱ्या फलंदाजाने चौकाराने सुरुवात. पाळा मिळाली, मोठा पडका, फुल टॉस या ठिकाणी पाहतोय, नो बॉल. तर हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर फेकला गेलाय, त्यामुळे इथे पंचांनी नो घोषित केला. फ्रीडचा इशारा येईल आता. निश्चितच कमरेच्या वर हा चेंडू पाळा मिळाला आणि फ्रीडचा इशारा. हरेश बॅट्समन आहे समोर. तर फ्रीट उघडा डोले पहा नीट, कारण चेंडू आहे फ्रीट, त्यामुळे चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील का. या ठिकाणी लेग स्टंप ला चेंडू, फ्रीट कंटिन्यू. आणखीन एक संधी मिळाली आहे ते टीमला. फ्रीट कंटिन्यू. हरेशला मात्र संधी आहे पुन्हा एकदा मोठा पडका खेळण्याची. फुलटॉस, त्याच्यावरती पायदा उचललाय आणि षटकार. व्हॉट अ शॉट. तर काय ते मात्र धावसंख्या कमाईची पहा मिळतो आपल्याला. एकूण 48 धावा धावपळकावरती. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय फार चांगली फलंदाजी. त्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रोपैकी मात्र स्क्वेअर पद्धतीने पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आणि 50 कंप्लीट. तिसऱ्या षटकामध्ये 50 धावच्या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या त्या प्रतीकला, मात्र त्याने स्क्वेअर गोलंदाजी केली. 2 चेंडू खराब फेकले आणि त्याच्यावरती मात्र धावा बनवल्या गेल्या. तर इथे खेळ करत असताना तिसरं षटक. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा पेस खोललाय. चेंडू बराच वेळ हवे क्षेत्ररक्षकाच्या दूर आणि आणखीन एक चौकार. गुड शॉट. संघ आणि मांगरोळ संघ याच्यानंतर सामना आपला असेल. टास्क करण्यासाठी दोन्ही कॅप्टन टास्क बॉक्स मध्ये या.
तर शेवटचं षटक गोलंदाज पाहतोय आपण रोशनला. पहिलाच बॉल खराब फेकला जातोय आउटसाइड ऑफ स्टंपला. पंच वाईड चिकून करत असताना अतिशय वेगवान गोलंदाज आहे. मात्र वेगाबरोबर टप्पा सुद्धा ठेवणं तेवढंच गरजेचं असेल, कारण गोलंदाजाकडे नुसता वेग असून जमत नाहीये. तर वेगाबरोबर टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण. या वेळेत चांगला बॉल होता आता मात्र. तर पहिला बॉल खराब फेकला जातोय. दुसऱ्या बॉलवरती दुसरा बॉल चांगला आलाय. राऊंडी विकेट गोलंदाजी करत असताना रोशन सज्ज होतोय. समोर बॅट्समनला पाहतोय आपण नरेश. या बेलेस पुन्हा एकदा चांगला बॉल. अचूक टप्पा ठेवला. इसर लाईन ठेवायची गोलंदाजाला, जेणेकरून फलंदाज बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा बाउन्स दिला चेंडूला आणि व्यवस्थितरित्या मात्र किपरकडे या चेंडू जातोय. त्यामुळे ते चेंडू गेलाय तर डॉट. शेवटचं षटक पाहतोय. 2 चेंडू डॉट फेकल्यात. पहिला चेंडू खराब फेकला होता गोलंदाज रोशनने. पागऱ्याचा पाडा टीम विपक्ष अष्टविनायक गांधारी. या बेलेस पिक अप द रिक्स करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ अभय क्षेत्ररक्षक दूरवरून येते. धावचीची संधी आणि फलंदाज या तिसऱ्या अंपायर करे रेफर केलं जातं की त्याची बॅट मात्र जी ग्राउंडिंग करायची होती ती मात्र हवेत होती की ग्राउंडिंग झाली आहे हे मात्र पाहिलं जाईल. गर्दी नको, गर्दी नको राकेश. नॉट आउट. तर येथे टेक्निकल टीम सज्ज आमची 10 क्रिकची. भावेश मुंडे, त्याचबरोबर रिशेद कॅमेरामॅन आणि 3 कॅमेरा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहा मिळतात आपल्याला. तर चला टॉससाठी या माणकेविडी टीम. तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. धावची जी संधी होती मात्र वेगाने फलंदाज झाला आणि त्याने या 2 धावा कंप्लीट केल्या. 57 धावा. आताचा बॉल उडवून देतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर या ठिकाणी चौकार षटकार पाहा मिळतात आणि एकूण धावा पाहिल्या तर 63 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तर हरेशचा विचार केला तर नरेशचा विचार केला तर 24 या धावसंख्येवरती खेळतोय.
3 चेंडू चांगले फेकले होते, त्याच्यानंतर मात्र एक षटकार पाहायला मिळाला. आताचा बॉल पुन्हा एकदा खूपच उंचच उंच आणि लांबच लांब षटकार नरेशच्या बॅट मधून. तर 3,000 रुपये मनोज कारभारी यांच्याकडून मिळते. 2 चेंडूवरती 2 षटकार टोकल्यात ते नरेशने. आणि आत्ताचा बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि षटकार. 3 चेंडू 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, सुपर इनिंग या ठिकाणी खेळाय नरेश. आणि एकूण धावसंख्या तर एकूण धावसंख्या 75 धाबा हायस्ट स्कोर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. 76 धाबा कराव्या लागतील. आणि आम्ही एक सन्मान करणार आहोत मंचावरती. मी विनंती करेन या ठिकाणी शंकर भोईर यांना की सन्माननीय विशाल चौधरी हे उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. या मंचावरती त्यांचा सन्मान केला जाईल. विशाल चौधरी यांचा शंकर भोईर यांचे शुभ हस्ते. आणि टॉस सुद्धा केला जाईल मानकिवली बनाम मांगरोळ या 2 टीम मध्ये. तर सामना सुद्धा 4 ओव्हरचा असेल, लक्षात ठेवा. खेळाचं पहिलं सत्रामध्ये पाळलं तर येथे धाबा आणि धाबा चालल्यात. एकूण हाय स्कोर आजच्या दिवसामध्ये या गांधारी टीमने पाहा मिळाला त्यांच्या वतीने. भल्या भल्यांचे हलतन गाव, यस्वी गुप्त नाव ऐकून भल्या भल्यांचे हलतन गाव. तर टॉस केला जाईल. विशाल चौधरी यांचे शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत या 2 संघामध्ये. तर 30 गावचे सचिन हराड या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांनी सुद्धा मंचावरती यावं आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती आहे. तर इथे टॉस झालाय. मांगरोळ टीमने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतलाय. तर चला बॅट्समन जाऊ द्या. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. 75 धावा बनवल्या गेल्यात आणि या 76 धाबांचं लक्ष ठेवलंय ते मात्र 4 ओव्हरमध्ये. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 19 ची सरासरी गाठायची आहे. आणि त्या 76 धाबा कुठल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे येथील मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक मित्र योगेश मडवी. तो बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करेंगे. दोपहर का सत्र मैदान के ऊपर चलता हुआ मुकाबला, सेकेंड राउंड का पहला मुकाबला 2 टीमों के बीच. यहाँ पर जिस तरह से बल्लेबाजी की 4 ओवर में 75 रन जोड़े और नरेश ने जिस तरह से बल्लेबाजी की 36 रन की
शानदार पारी मैदान के ऊपर खेली। तो सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई मुकाबला स्टार्ट। 76 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर है, 24 गेंदे और 76 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर। जिस तरह से गंदारी टीम के बल्लेबाजों ने बल्लेबाजी की उस तरह से बल्लेबाजी करनी होगी अब पागरापारा टीम के बल्लेबाजों को। सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई सलामी वीर अमोल फराड और सागर फराड। पहली स्ट्रोक दमदार ऑफसाइड में, लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधे चरण। मनोज जी कारबारी जिनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम है। गेंदबाजों को सुनहरा मौका, मगर जिनके बल्लेबाजों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, मगर उसे जवाब देना होगा। पागरापारा टीम के बल्लेबाजों को खुलकर खेलना होगा। प्रति ओवर में आपको 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे और इस बार चिड़िया छिप गई खेत में। अमोल फराड बैक टू द डगआउट। बैक टू द डगआउट और इस समय बड़ा झटका लगा टीम को और अमोल ने एक ही छक्का लगाया और चलते बने नए बल्लेबाज मैदान के ऊपर किरण। सागर फराड अभी भी मैदान के ऊपर। सागर में वो क्षमता है, ताकत है, बिल्कुल एक ताकतवर बल्लेबाज है और बिल्कुल मुकाबले को जीतने की क्षमता रखते हैं। जानते हैं वो भी बड़ी पारी खेलनी होगी इस मैदान के ऊपर क्योंकि 76 रनों का लक्ष्य है। फिर एक बार ऑफसाइड में खिलाड़ी मौजूद है। 1 रन और 1 रन के साथ सागर का खाता खोला। टीम की टोटल बनी है 7 रन। तो प्रति ओवर 19.00 की औसत बरकरार रखनी होगी मैदान के ऊपर और इस बार किरण के बल्ले से यह शानदार स्ट्रोक सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। के साथ किरण ने खाता खोला। टीम की टोटल बनी है 13 रन। प्रति ओवर में 19 रन बनाने हैं। तो आखिरी गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाशी, डायरेक्ट हिट और इस बार विकेट का पतंग। किरण को लौटना पड़ेगा इस समय मैदान से बाहर। जिस किरण ने पहली गेंद पर छक्का लगाया था वो भी लौटे मैदान से बाहर। टीम की टोटल बनी है पहला ओवर समाप्त होने के बाद 13 रन 2 विकेट के नुकसान पर। तो मुकाबले की बात करेंगे तो पहला ओवर समाप्त होने के बाद पागरापारा टीम की टोटल बनी है केवल 13 रन। जीत के लिए लक्ष्य है 76 रनों का। तो जीतने के लिए अभी भी यहां पर मैदान के ऊपर पारी अच्छी खेलनी होगी। 53 रन की आवश्यकता है मैदान के ऊपर यह मुकाबला जीतने के लिए। 63 रन की आवश्यकता होगी मैदान के ऊपर मुकाबला जीतने के लिए।
76 रनों का लक्ष्य है। पहले ओवर में केवल 13 रन आए, तो अब जीतने के लिए 63 रन की आवश्यकता है। 3 ओवर और 63 रन की आवश्यकता। प्रति ओवर बात करेंगे मुकाबले की, तो 21.00 की औसत बरकरार रखनी होगी ये मुकाबला जीतने के लिए, क्योंकि अब चाहिए मैदान के ऊपर 63 रन। इस मुकाबले को जीतना है तो सागर को बड़ी पारी खेलनी होगी। और नए बल्लेबाज मैदान के ऊपर रोशन, नो स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज है रोशन, नो स्ट्राइकर पर बल्लेबाज सागर फराड। तो गेंदबाज सेकेंड ओवर अतीश कारबारी, स्ट्राइकर पर रोशन है बल्लेबाजी कर रहे हैं, और नो स्ट्राइकर पर सागर फराड। आतिश की यह पहली गेंद, और हल्के हाथों से गेंद को खेला लॉन्ग रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद, और 1 रन, और इस 1 रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई। टोटल स्कोर की बात करेंगे तो 14 रन। सिंगल डबल से कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि यह मुकाबला जीतना है तो चौके छक्के दागने होंगे। तो जीत के लिए अभी भी हम बात करेंगे तो यहाँ पर 62 रन की आवश्यकता है। मैदान के ऊपर मुकाबला जीतने के लिए टीम की टोटल बनी है केवल 14 रन। ये गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल से टीम की टोटल बढ़ती हुई 15 के ऊपर। सिंगल डबल बिल्कुल से टीम आगे बढ़ती हुई, मगर सागर अभी भी मैदान के ऊपर है और सामने की तरफ खेला है। इस बार खिलाड़ी मौजूद, मगर पांच से दूर गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। भी टीम की टोटल की हम बात करेंगे तो फुल स्कोर बन चुका है 21 रन। तो टीम की टोटल की बात करेंगे 21 रन बने तो मैदान के ऊपर सागर फराड। ये गेंद अच्छी थी, डॉट बॉल की समाप्ति। सागर के लिए ये गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती भी, और ये अंपायर बिल्कुल यहां पर डिस्कस करेंगे। व्हाइट बॉल, तो बिल्कुल अंपायर से रूबरू ना करें, बिल्कुल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। तो टीम की टोटल की हम बात करेंगे तो अब तक 21 के ऊपर है बिल्कुल, और अंपायर का व्हाइट बॉल का इशारा है। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन, और इस बार टीम की टोटल बनी है तो टीम की टोटल है 22 रन। अभी भी लक्ष्य बहुत दूर है। आतिश कारबारी, ओ बेहतरीन गेंद थी, मगर उतनी बढ़िया स्ट्रोक, कारपेट ड्राइव स्क्वायर लेग रीजन में, तब तक गेंद को रोके फेंके। ये देखिए, और विकेट का पतंग होता हुआ रेड आउट के स्वरूप में, और एक झटका लगता हुआ टीम को।
बिल्कुल ये मुश्किलें पैदा हो चुकी है। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 23 रन बने हैं। लक्ष्य था मैदान के ऊपर जीतने के लिए बिल्कुल 76 रनों का, और अब तक जीतने के लिए हम बात करेंगे इस ओवर में केवल रन आए 10। अब जीतने के लिए 53 रन की आवश्यकता, बची हुई गेंदे 12। बार गेंदबाजी भी ताकतवर रही और ये दूसरे मुकाबले में मजबूती पाती हुई गंधारी टीम। और यहां पर बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और एक बल्लेबाज को चलते बनाया। अब यहां पर पूरी तरह से मुश्किलें पैदा हो चुकी है। आवश्यकता, ओ बेहतरीन कैच और एक बल्लेबाज के परिगण। लगातार बैक टू बैक झटके मैदान के ऊपर टीम को लगते हुए। यदि विकेट हैट्रिक होती है तो 3000 का इनाम, मगर ये इनाम गया हाथ से। टीम की टोटल की हम बात करेंगे तो यहां पर सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ इस बार 24 रन बने हैं। 52 रन की अभी भी जरूरत है मैदान के ऊपर। 9 गेंदे 52 रन, यानी कि 9 गेंदों में 9 छक्के लगाने होंगे। 8 छक्के और 1 चौका तो जाकर ये मुकाबला जीत सकते हैं, मगर अब 8 गेंदे 8 छक्के भी लगेंगे तो भी ये मुकाबला नहीं जीत पाएगी। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला मैदान के ऊपर दो टीमों के बीच में। एक तरफ हम जबरदस्त डिलीवरी, गेंदबाजी काफी अच्छी हो रही है संगीत द्वारा। जिनके गेंदबाजी की बात करेंगे तो 5 गेंदे 1 रन देकर उन्होंने 2 सफलता पाई है मैदान के ऊपर। हरीश ने बेहतरीन गेंदबाजी की, आतिश ने बेहतरीन गेंदबाजी की। तो ओवर की समाप्ति हुई, 3 ओवर का खेल समाप्त और मुकाबला पूरी तरह से एक तरफा होता हुआ। और बिल्कुल हमारे मंच के ऊपर जिनका आगमन हो चुका है, पंडित गजानन पाटिल आगासन और सचिन हरड तिसगांव, बिल्कुल उनका सम्मान हमारे मंच के ऊपर होगा। बिल्कुल हमारे साई दादा पाटिल और युक्ति दादा पाटिल जिनकी तरफ से शुभ हाथों से इन दोनों मेहमानों का स्वागत होगा हमारे मंच के ऊपर। तो मुकाबला एक तरफा फिर एक बार मैदान के ऊपर गंधारी टीम के पक्ष में झुक चुका है यह मुकाबला, क्योंकि आखिरी ओवर बचा है और जीतने के लिए चाहिए 52 रन। कोणी ना कधी यांच्या मधी सब कुछ बाद में दोस्ती आधी, सब कुछ बाद में दोस्ती आधी, सब कुछ बाद में दोस्ती आधी। जीवा भावाचे साथ देती एकामेकाला, जीवा भावाचे साथ देती।
तो आखिरी ओवर बचा है बिल्कुल मुकाबला, तो बिल्कुल दर्शक थोड़े से नाराज होते और बिल्कुल अब दर्शक थोड़े से नाराज है। दर्शक कल आना ना भूले, क्योंकि कल आपके खाने का इंतजाम हमारे इस ग्रुप ने पूरी तरह से किया है। तो बिल्कुल ये कैच और एक रूपेश भी मैदान के बाहर, यानी कि बैक टू बैक झटके लगे इस मैदान के ऊपर। अर्थात 2 दिवस जेवणाची व्यवस्था आमच्या एसपी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली आहे। तर उद्या भरपूर संख्येने सर्व प्रेक्षक वर्ग उपस्थित राहा। उद्या तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजक कमिटीकडून पाहायला मिळाली। तर धन्यवाद, आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया पूर्ण एसपी ग्रुपचं, ज्यांच्या माध्यमातून ही जेवणाची व्यवस्था आमच्या सर्व प्रेक्षक वर्गासाठी। तो मुकाबला एक तरफा बिल्कुल, इस मुकाबले में कोई दम नहीं है, क्योंकि मुकाबला पूरी तरह से हाथ से निकल चुका है। पहले ओवर से लेकर इनकी बल्लेबाजी ना चली और तो बिल्कुल मुकाबले की बात करेंगे तो अब तक टीम की टोटल है 25 रन बने हैं। तो अभी भी 51 रन की आवश्यकता। आखिरी ओवर की 3 गेंदें बची है। यशवंत जो गेंदबाजी करेंगे मैदान के ऊपर। पहला ओवर हरीश ने बेहतरीन फेंका, आतिश ने शानदार गेंदबाजी की और लाजवाब गेंदबाजी संगीत ने की। 1 रन देकर 2 सफलता पाई थी। केवल अप्रेरिकता बिल्कुल अगला मुकाबला के लिए रेडी हो चुकी है मांगरोल टीम, जिनका मुकाबला होगा मानक्यूली जैसे बड़े टीम के सामने। पिछले मुकाबले में मांगरोल टीम ने भी बेहतरीन प्रदर्शन किया था। वही उम्मीद है उनके दर्शकों को कि इस बार भी एक बेहतरीन प्रदर्शन होना चाहिए। बिल्कुल पिछला मुकाबला उन्होंने एक तरफा जीता था, केवल 15 गेंद में वो मुकाबला जीता था, और इस बार भी उनसे बहुत सारी उम्मीद है कि इस मुकाबले भी बेहतरीन प्रदर्शन करें। बिग पार्ट मुकाबले, पहला मुकाबला होगा गांव देवी काकड़बर वर्सेस जगदम्ब वाकलन के बीच, और दूसरा मुकाबला रहेगा टाइगर वर्सेस वसार। तीसरा मुकाबला अडेवली बनाम उम्बरडे, और चौथा मुकाबला रहेगा चिंचपाड़ा पनवेल वर्सेस सापाड़े। कल बहुत बड़ी लड़त, बिल्कुल कल के मुकाबले बहुत ही बेहतरीन होंगे, मगर आज जिस तरह से प्रदर्शन किया है मैदान के ऊपर, तो ये मुकाबला फिनिश हुआ। मुकाबला जीते मैदान के ऊपर गंधारी टीम ने, और इस मुकाबले के हीरो जिन्होंने 36 रन की एक नायाब पारी मैदान पर खेली, वो नरेश बने मैन ऑफ द मैच। तो नरेश के लिए 3000 रुपए का इनाम भी है। मनोज कारभारी जिनकी तरफ से 3000 का इनाम और एक ट्रॉफी देकर इस खिलाड़ी को नवाजा जाएगा। तो सूरज मात्रे साहब की शुभ हाथों से इस खिलाड़ी को ट्रॉफी और इनाम देकर सम्मानित किया जाएगा। सम्मानीय सूरज जी मात्रे साहब, जिनकी शुभ हाथों से इस खिलाड़ी को मैन ऑफ मैच की ट्रॉफी और 3000 रुपए का इनाम देकर सम्मानित किया जाएगा हमारे मंच के ऊपर।